असं मोठं विधान शरद पवार यांनी केलेलं आहे। साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट या मुख्य संपादक निलेश खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी हे महत्त्वाचं विधान केलं। अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांची प्रागतिक विचारांची भूमिका होती, मात्र याच विचारांना विरोध करणाऱ्या पक्षासोबत हात मिळवणी केली ते अतिशय घातक आहे असं शरद पवार बोलले। अजित पवार मागे म्हटलेत की मी चूक केली सुनेत्रा वहिनींना निवडणुकीच्या मैदानात माझ्या बहिणीविरोधात उभं करून, आणि आता ती चूक तुमच्याकडून होतीये पुतण्याला त्यांच्या विरोधात उभं करून। त्याला काही फारसा अर्थ नाही। पहिली चूक केली का नाही हा त्यांचा प्रश्न आहे। लोकांनी ठरवलं काय सत्य होतं आणि काय योग्य। पण आमचा संघर्ष कसाच आहे, ज्या लोकांनी ज्या आमच्या सहकार्याने त्यांच्या सार्वजनिक जीवनातले अनेक वर्ष आमच्या पक्षात घालवली, पक्षाने त्यांना मोठं केलं, पदं दिली, मंत्रिमंडळात जागा दिल्या। अगदी मंत्रिमंडळात 2 नंबरच्या फुल्यांच्या जागा 1दा 2दा 3दा 4दा त्यांना दिल्या। त्यांच्या काही चुका झाल्या तरी दिल्या। आणि असं असताना त्यांनी पक्ष सोडून बाहेर जाणं आणि मी एक चूक केली आणि दुसरी चूक करतो असं म्हणणं, त्याला काय अर्थ आहे? प्रश्न असा आहे की पक्ष सोडून ज्या पक्षाने तुला मोठं केलं, तुला प्रतिष्ठा दिली, तुला सोडून आणि ज्यांच्या विरुद्ध आपण लढलो, आम्ही लढलो भाजपच्या विरुद्ध, ज्यांच्या विरुद्ध लढलो त्यांच्या मांडीला मांडी जाऊन बसणं, मतं मागितली फायदा निवडणुकीत स्वतःला कुणाच्या विरुद्ध भाजपच्या विरुद्ध, आणि आता बसताय कुणाच्या बरोबर भाजपचं, आता पाठिंबा कुणाला देत आहे भाजपाला। आणि त्यामुळे ही चूक आणि हा इथं धोरणाचा चूक प्रश्न आहे। आणि जोपर्यंत कुणीही आमचे जवळचे एकेकालचे सहकारी की ज्यांनी सतत प्रागतिक विचाराची भूमिका आमच्यावर घेतली आणि नंतर या नसा करण्यासाठी प्रागतिक विचाराला विरोध करणाऱ्या शक्तींशीच त्यांनी संबंध ठेवून समाजकारण राजकारण करायचं ठरवलं, तर ते अतिशय घातक आहे। आणि त्याच्या विरुद्ध ही शक्ती आम्हाला उभी करावंच लागेल। हे व्यक्तिगत भांडण नाही, हे विचाराचं भांडण आहे।